कांदे पोहे तर 100 वेळा केले असतील, पण एकदा या पद्धतीने हे पोहे बनवून पहा. मस्त असा पटकन होणारा नाश्ता आहे, प्रोटीनयुक्त नाश्ता आहे. हल्ली मुलांना भरपूर प्रोटीन हवं असतं. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कप जाड पोहे घेतलेले आहेत. जे कांद्या पोह्याकरता आपण घेतो तेच पोहे आहेत. पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी चाळणीमध्ये ठेवून हे पोहे स्वच्छ धुवून घेते आहे. म्हणजे ह्यावर जी काही पावडर असेल ती आपण काढून टाकायची आहे. त्या अगोदर पोहे जे आहेत ते चांगले निवडून घ्यायचे आहेत. इथे बघा मस्त पोहे मी धुवून घेतलेले आहेत. पाणी चांगलं गढूळ ह्याचं काढून टाकलेलं आहे. पोहे 5 ते 7 मिनटं चांगले असं चाळणीतच ठेवून द्यायचे आणि याला मोकळे करून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव टीस्पून इतकी हळद घालायची आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे. आणि यामध्येच अर्धा लिंबूचा रस आपल्याला घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे आपण मस्त असे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने मस्त असे मोकळे मोकळे पोहे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे मिक्स करून झालं की याला आपण बाजूला ठेवून देऊ आणि फोडणीची तयारी करूया. तर इथे मी तेल घेते आहे. साधारण 1 पळी तेल मी इथे घेणार आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. यामध्येच अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं पण चांगलं फुललं पाहिजे. यानंतर ह्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. तर मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची थोडीशी फ्राय करून झाली की यामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा आपल्याला आता मस्त असं शिजवून घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. चांगला मऊ झाला पाहिजे. आता याला चांगलं परतून घेऊया आपण. तर कांदा यामध्ये आपल्याला भरपूर वापरायचा आहे, त्यामुळे 3 मध्यम आकाराचे कांदे मी इथे घेतले आहेत. कढीपत्त्याची पानं भरपूर घेतलेली आहेत. चांगलं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा एकदम मऊ शिजला पाहिजे असं कांदा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे बघा कांदा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे, छान शिजलेला आहे. यामध्ये पाव टीस्पून इतकं मी हिंग घालते. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता टोमॅटो कांदा आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, अगदी नरम होईपर्यंत. चांगलं हे परतून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, पाव टीस्पून इतकं हळद आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मीठ आणि हळद आपण पोह्यांमध्ये पण घातलेली आहे, त्यामुळे इथे कमी घालायची आहे. 3 अंडी मी इथे फोडून घेतलेली आहेत. आता ही अंडी जी आहेत ती यामध्ये घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्याची आपल्याला इथे भुर्जी बनवायची आहे, पण मात्र ती शिजवायची नाही आहे. म्हणजे एकदम तुम्ही भुर्जी तयार करू नका. तर ह्याला हलकंसं कच्चं ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे मी थोडंसं परतून घेते आहे. आज आपण प्रोटीनयुक्त असा नाश्ता तयार करणार आहोत. कांदे पोहे तर आपण बऱ्याच वेळा खातो किंवा नेहमीच खातो, पण हे अंडा पोहे एकदा तुम्ही तयार करून बघा. प्रोटीन रिच नाश्ता आहे. हल्ली मुलांना काहीही खायला दिलं ना की मुलं सांगतात ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे का. त्यामुळे कांदा पोहे तर आपण लहानपणापासून खात आलो, पण त्याच्यामध्ये प्रोटीन काही नव्हतं. आता आपण असे कांदा पोहे बनवून मुलांना प्रोटीनयुक्त नाश्ता देऊ शकतो. चला तर हे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पोहे मोडले पाहिजे नाहीत, असं हलक्या हातानेच हे करून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दाण्याचं कूट. इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं भरड तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट होणारा आणि मस्त प्रोटीनयुक्त नाश्ता आहे. आता ह्याला एक वाफ आणायची, त्यामुळे झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं झाकून ठेवूया. 2 मिनटानंतर पोहे जे आहेत ते आपले मस्त असे तयार झालेले आहेत आणि हे बघा मस्त असे सुटसुटीत तयार झालेले आहेत. अंड्यामुळे त्याला चविष्टपणा पण आलेला आहे आणि प्रोटीन रिच असा सकाळ सकाळ नाश्ता आपला तयार झालेला आहे. झटपट होणारा नाश्ता आहे. वरून थोडंसं दाण्याचं कूट घालते सजावटीसाठी आणि कोथिंबीर घालायची आणि थोडंसं लिंबू. मस्त असा नाश्ता तयार होतो. नाश्ता थोडा अजून रिच करायचा असेल तर मी इथे बघा 1 अंडं मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि हे अंडं त्यावर ठेवायचं. अंड्यासकट हे पोहे पण खायचे, मस्त लागतात.
मुलांनाही आवडेल खायला. त्यामुळे अशा पद्धतीने पण तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.